पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीच्या पाणी पातळीत घट, रामकुंड परिसरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर, दुतोंड्या मारुतीच्या तळापर्यंत पाणी, तर भाविकांसह पर्यटकांची रामकुंड परिसरात मोठी गर्दी। नांदेडमधील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण, तर आमदार श्रीजय चव्हाण यांच्याकडून वसतिगृहाची पाहणी, प्रशासनाला धारेवर धरून खडेबोल सुनावले, असा प्रकार खपवून घेणार नाही, श्रीजय चव्हाण यांचा इशारा। पुण्याप्रमाणे पनवेलमध्ये देखील गँगवॉर, तथाकथित गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रेकडून गुंड राजकुमार म्हात्रेवरती जीवघेणा हल्ला। पनवेलमधील खुटारी गावातला धक्कादायक प्रकार, अनिकेत म्हात्रेसह 11 जणांवरती गुन्हा दाखल। बीडमध्ये आणखी एक हुंडाबळी, लग्नाच्या 2 महिन्यांमध्येच मुलीला सासरच्यांकडून जाच, विहिरीमध्ये आढळला नवविवाहितेचा मृतदेह। माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून दबाव, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल। बुलढाण्यामध्ये 9 वर्षीय सानूने हिने शितकडा धबधब्यावर केलं रॅपलिंग, कोकणकडा, केदारकंठा, कळसुबाई शिखरही केलं तिनं सर, तर सिद्धीने यापूर्वी 1800 फूट खोल कोकणकड्यावरून रॅपलिंग करत केला होता विक्रम। अतिवृष्टीमुळे लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढली, बुलढाण्याच्या कमळजा या देवीकडे जाणारे रस्ते बंद, तर एमटीडीसी समोरील शीतनाणी मार्गावरील मुख्य रस्ते पूर्णतः पाण्याखाली, भाविकांना मंदिरापर्यंत जाणं अशक्य।